शिवधाम गौडगाव मठ शेळगी इथं श्री रुद्र अध्ययन बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं. शिबिराचं यंदाचं दुसरं वर्ष. या शिबिरामध्ये जंगम समाजातील बटूंना शाळेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये धर्माचा आचार विचार मंत्र उच्चारण आणि लिंगपूजनासंदर्भात माहिती देण्यात आली. हे शिबिर 1 महिन्याच्या कालावधीत आयोजित करण्यात येतं. अनेक सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील जंगम बटू याचा लाभ घेत आहेत. या बटूंना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या शिबिराचे मार्गदर्शक असणारे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मठातच हे शिबिर आयोजित करण्यात आलं. शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ, श्रीशैल स्वामी अहिरवाडी, श्रीशैलम गुड्डापूर, पंडित नीलकंठ परदेशी मठ, पंचप्पा मेंढसे सर, राजशेखर हत्ती, उमेश उळागड्डे, महेश स्वामी आदींनी शिबिरांचे वैदिक पौरोहित्य शिक्षक वेदमूर्ती विशाल स्वामी, पंचाक्षरी स्वामी, सुमित स्वामी, विजयकुमार स्वामी हे करत आहेत. सद्गुरूंच्या दिव्य चरणी विनम्र भावे नमस्कार करतोय. सिद्धरामेश्वरच्या आणि वीरभद्र स्वामींना सुद्धा वंदन करतोय. श्री शिवयोगधाम शेळगी गौडगाव संस्थान हिरेमठ या संस्थांचा एक शाखा मठ असून या शाखा मठात ग्रीष्मावकालीन आजपासून वैदिक पाठशाळा प्रारंभ होतो आहे. अत्यंत सुंदररित्या नियोजन झालेलं आहे. श्री शिवयोगधाम सेवा समितीचे सर्व पदाधिकारी या नियोजनामध्ये आपल्याला संपूर्णरित्या योग्यरित्या व्यवस्था करून देणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आयोजक श्री विशाल स्वामी, विजयकुमार शास्त्री, महेश शास्त्री योग्यरित्या आयोजन करीत पंचाक्षर शास्त्री आणि सुमित हे दोघेही या विद्यार्जन करणाऱ्या सर्व वटूंना विद्यार्जन देणार आहेत. माझ्या मते आता सध्या 51 विद्यार्थी या शिबिरामध्ये प्रवेश घेतले आहेत. अजूनही सुद्धा प्रवेश घेतील अशी आशा आहे. जर कोणालाही सुद्धा प्रवेश घ्यायची इच्छा असेल ते पाल्य शिवयोगधाम सेवा समिती किंवा आपले पंचाक्षरी स्वामींना किंवा विजू शास्त्रींना आपण संपर्क साधून या शिबिरामध्ये आपल्या पाल्यांना आपण प्रवेश करून घ्यावे असे आवाहन करतो. आणि समस्त भक्त संकुलनाही सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की याचा यथायोग्य आपण सर्वजण लाभ घ्यावा असे आवाहन करतो. येथेच थांबतो. ओम शांती. यांच्या चरणी दीर्घ साष्टांग नमस्कार करून या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे वीरशैव महेश्वर मंडळ वैदिक मंडळाचे अध्यक्ष शिवयोगी शास्त्रीजी यांचेही चरणी वंदन करून आणि श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वंदन करून श्री सद्गुरू सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र गौडगाव संचलित आणि आयोजक विशाल स्वामी पंचानामभूतान पंचाक्षर मनोपमान पंचसूत्र पंचाचार्य